तसं आटपाडी तालुक्यात प्रचंड दादागिरी टगेगिरी होती, ते तुम्ही मोडून काढली. त्यावर नेमकं काय सांगाल? नाही, आटपाडीमध्येच आहे अशातला विषय नाही. सगळ्या तालुका प्लेसला ती परिस्थिती आहे. पण आटपाडीत आता आम्ही काम त्यांच्या विरोधात केलं, अशा लोकांच्या विरोधात म्हणून ते पुढं आलं. पण मला वाटतं राज्यभरामध्ये अनेक तालुक्यामध्ये ही अशी परिस्थिती आहे. हे का म्हणजे पॅरलल प्रशासन, म्हणजे पोलीस स्टेशन इकडं चालू आहे तर ह्यांचं पोलीस स्टेशन वेगळंच. पोलीस प्रकरणं मिटवत आहेत, समजा केस आली तर ह्यांनी प्रकरणं मिटवणं, त्याच्यात काहीतरी भानगडी करणं, गाड्यांना हप्ते घेणे असे प्रकार होते. म्हणजे काय वडाप गाड्या आहेत इकडं तिकडं, काही लोक असे बाजारात जाता येता लोकांना हॅरेश करणं, कोणाच्या जमिनी लोबाडणं, असले प्रकार अनेक मी बघितले. माझ्या डोळ्यासमोर ते होतं. किंवा तालुक्यातल्या लोकांच्यावरती प्रचंड भयानक प्रेशर टाकणं, तालुक्यात कुठं ग्रामपंचायतीची निवडणूक आहे, उमेदवार उचलून घेऊन घरी नेऊन ठेवणं, गावात परत त्या गाड्यातनं घेऊन येणं, असले प्रकार. व्याजानं पैसे 10, 20, 30, 40% व्याजानं पैसे देणारी लोक, असे अनेक प्रसंग होते. पण जेव्हा आपण संघटित होतो, आपण एक लोकांचं संघटन तयार केल्यानंतर हे असे लोक ॲटोमॅटिक बाजूला जातात. आणि आता मला वाटतं आटपाडीत तशी काही परिस्थिती राहिलेली नाही. म्हणजे मागच्या 7-8 वर्षापासून ते सगळं दादागिरी, भानगडी करणं, गाड्या अडवणं. मला 2 वेळा अडवलं होतं. म्हणजे 100 पोरं माझ्या गाडीच्या भोवताली उभा राहायची. मी एकटाच असतो तेव्हा, मी गाडी ड्रायव्हिंग मी स्वतःच करायचो. म्हणजे हे धमकी दिल्यानंतर घाबरून जाईल, अमकं तमकं, असे अनेक प्रयोग झाले. पण त्याला आपण भीक घातली नाही. चहा पण खाली वाकून प्यायचा अशी काय पद्धत होती, त्यावर काय सांगाल नेमकं? तो काय प्रसंग आहे सांगण्यासारखा आहे. म्हणजे आमच्या मामाचा मुलगा आणि प्रवीण पडळकर आणि अशोक पडळकर, आमच्या गावातले 3 सर्व्हिसला आटपाडीला आहेत. म्हणजे एस टीमध्ये दोघांनी, एक पंचायत समितीमध्ये. अशोक पडळकर आता एक्सपायर झाले. आणि मी कॉलेजला असताना झऱ्याला आलो होतो आणि तिथं मुडेंचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आम्ही थांबलो होतो. आणि आमच्या मामाचा मुलगा उभा राहून चहा पित होता, म्हणजे असं बसी घेऊन. आटपाडीचा एक तथाकथित पुढारी आला आणि त्याच्या कोपरावर मारला, चहा असा सगळा सांडला. आणि म्हटला बसी टेबलावरती ठेवून चहा प्यायचा. आणि तो धष्टपुष्ट होता. आताही आहे, तो कॉन्ट्रॅक्टर आहे मोठा, अमकं तमकं. आणि मग मला ती गोष्ट आवडली नाही. मी त्याला एकदम दमात घेतला. त्याला म्हटलं असले शायनिंग करू नकोस म्हटलं, काय मुंबईवरून आलेस काय म्हटलं, तुला दाऊ दे का? मग ती पोरं सगळी घाबरा, अरे कसं काय याला बोलायला लागला, ह्यो असं आहे तसं आहे. म्हणजे ते काय ह्या लोकांच्या धमक नसते, फक्त गोरगरिबांच्यावर ते सहन केलं का ते अन्याय जास्त करतात. आता असे अनेक किस्से आहेत की ते म्हणजे आता तुमचा हा सगळा प्रवास लोकांना जाणून घ्यायचं. म्हणजे तुम्ही आमदार एका दिवसात झालेलं नाही, लोकांना आता तसं वाटतंय की बाबा ह्याला काहीतरी लॉटरी लागली आहे. आणि ज्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की त्यांना आता ते सुतकात आहेत. ॲक्च्युली माझी आमदारकीमुळं लाखो लोकांना आनंद झाला आहे. पण काही असे घटक आहेत, माणूस मेल्यानंतर पूर्वी 13 दिवसात सुतक पाळायचे, पण ह्यांचा अजून महिना झाला तर ते सुतक जाईना. आणि मला वाटतं मी आहे तोपर्यंत जाईल अशी परिस्थिती नाही.